हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सकाळी मस्तपैकी उन्हात बसून मी तर चहा खारीचा नाश्ता केला होता. ते खाता खाता पण मी उठून पळाले बरं का, कारण की माझं पार्सल आलं होतं, ज्याची वाट मी खूप दिवसापासून बघत होते. आता ते पार्सल काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल. आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, त्यासाठीच माझी पूजा चालू होती. तुम्हाला तर माहितीच आहे, कालच मी आणि आईसाहेबांनी जाऊन गुरुवारची शॉपिंग केली होती. त्यातलीच ही गुलाबं होती. गुलाबाची फुलं पाक अशी सुकल्यासारखी झाली होती, म्हणून मी सगळ्याच्या अगोदर पाकळ्या काढून घेतल्या आणि समईच्या साईडनं असं डेकोर केलं. आणि सगळं वातावरण प्रसन्न होण्यासाठी 4 उदबत्त्या घेतल्या होत्या आणि त्या लावल्या. मला असं वाटतं की जास्त उदबत्ती असलं की चांगलं वाटतं, बट तसं काही नसतं. पण मला सवयच आहे जास्त उदबत्ती लावायची. आता काही जण त्याला अगरबत्ती पण म्हणतात, पण मी तर उदबत्तीच म्हणते. तर अशी माझी पूजा झाली होती. रांगोळी पण मी आज स्वतःनंच काढली होती. छाप वगैरे नव्हता यूज केला. लक्ष्मी मातेकडे बघितल्यावर अगदी प्रसन्न वाटत होतं. म्हटलं जातं की या दिवशी श्रद्धेने पूजा केल्याने आपल्या घरात सुख, समृद्ध, शांती आणि सकारात्मकताची भावना निर्माण होते. आपण मनोभावी ही पूजा केली की माता लक्ष्मी घरातील आर्थिक अडचणीही दूर करते. आणि तोपर्यंत आमच्या छोटूडांची पण एंट्री झाली होती. आज सुवासिनीला हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं, तर छोटू डॉन पण आला होता. पण त्याचं बाबासोबत काय इकडं रानात चालू होतं काय माहिती. आणि ओमचं होतं की माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. आमचा टॉमी पण यांची नाटकं बघत बसला होता. आईसाहेबांनी तर आज पोर्च झाडून घेतला होता बाबा. मला फक्त आता आतलंच झाडायचं होतं. तोपर्यंत बायका पण आल्या. बायका म्हणजे जास्त काय लांबच्या बोलवल्या नव्हत्या, आपल्या शेजारच्या सुवासिनी बोलवल्या होत्या. आईसाहेबांनी कालच ब्लाऊज पीस आणि फळं पण आणली होती. सगळ्यांची ओटी भरायचं काम तर आईसाहेबांचं चालू होतं. मग आजीबाईंची पण ओटी भरली आणि आपली ताई तर आलीच होती आज. तिला मागं ठेवून कसं चालेल, मग तिची पण ओटी भरली. ताईने काय आपल्या साडी घातली नव्हती, ड्रेसच घातला होता. यांचं चाललं होतं तोपर्यंत छोटू डॉन नंबर लावून लगे मागत बसलाच होता. मग म्हणलं अगोदर छोटू डॉनला हळदी कुंकू लावा, त्यानंतर माझा नंबर येईल. इथे तर सगळं उलटच चाललं होतं. छोटू डॉननं आईसाहेबांच्या पाया पडायचं, तर आईसाहेबांनी छोटू डॉनच्या पाया पडलं. आणि माझं आईसाहेबांना चालू होतं बास करा थोडंसं लावा म्हणून. किती जरी चांगली पूजा केली आणि किती जरी काय असलं, तर घरातली लक्ष्मी तर आपली आईच असते ना. मग काय, आईसाहेबांचा आणि आजीबाईंचा पण आशीर्वाद घेतला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग.